आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट साहित्य आणि प्रमाणातले गुळाच्या पाकातले डिंकाचे लाडू पाहणार आहोत। अगदी पाकातले असून सुद्धा न बिघडणारे आणि खास टिप्स आणि ट्रिक्स सहित पाहणार आहोत। अगदी तुम्ही इथे बघू शकता शेवटचा लाडू वळला गेलाय तरी पण अगदी आपलं लाडूचं जे मिश्रण आहे ते मऊसूत आहे, अजिबात कोरडं पडलेलं नाही आणि लाडू सहजरित्या बांधता येतो। तर काय आहे याची खास ट्रिक हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात। लाडूसाठी आपण इथं 250 ग्रॅम सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। 250 ग्रॅम इथं आपण खारीक पावडर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर खारकांचे तुकडे करून मिक्सरवरती आपण अशा पद्धतीने पावडर करू शकतो। नंतर 300 ग्रॅम इतका गूळ आपण मऊ गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। शक्यतो आपल्याला ह्या लाडूंसाठी मऊ गुळाचाच वापर करायचा आहे। आपण इथं 300 ग्रॅम इतकं प्रमाण घेतलेलं आहे। 250 ग्रॅम मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे। मी इथं गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही म्हशीच्या तुपाचा पण वापर करू शकता। 100 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजूचे काप। इथं मी काजूचे काप आणि बदामाचे काप 50-50 ग्रॅम घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। साधारण पाव वाटी इतके मी मनुके घेतलेले आहेत। 2 चमचे खसखस, 1 मोठा चमचा मी इथं वेलची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर जायफळ घेतलेला आहे, त्याची जायफळ पावडर करून मी थोडीशी नंतर लाडूमध्ये घालणार आहे। आपलं सगळं साहित्य आता घेऊन झालेलं आहे। आता आपण कृतीकडे वळूया। सगळ्यात आधी आपण जाडबुडाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे। अगदी आपल्याला लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि सगळ्यात आधी आपण किसलेलं सुकं खोबरं मंद आचेवरती भाजून घ्यायचे आणि हे खोबरं भाजत असताना सगळ्या बाजूला सारखं फिरवत राहायचे जेणेकरून ते तळाशी करपणार नाही। अगदी व्यवस्थित एकसारख्या ब्राऊन रंगावरती आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं। आपल्याला खोबरं भाजताना सतत ते फिरवत राहायचे, एकसारख्या रंगावरतीच भाजायचे। तुम्ही इथे बघू शकता अगदी हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि व्यवस्थित परतलं जाण्यासाठी मी इथं झारीचा वापर केलेला आहे जेणेकरून कढईतून सगळ्या बाजूंनी आपल्याला सतत एकसारखं हलवता येतं आणि खोबरं किसताना बराच सुरा होतो त्यामुळे पटकन खाली तो तळाशी लागतो। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा झारीचा वापर करून सतत ते ढवळून घेता येईल। आता आपण हे एका भांड्यामध्ये खोबरं भाजलेलं काढून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता जवळून दाखवते, खोबरं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे आणि आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याच कढईमध्ये कढई पुसून घेतली आणि त्याच्यामध्ये खारीक पावडर घातलेली आहे। आता ही खारीक पावडर आपण एकसारख्या रंगावरती सतत ढवळत आपण त्याला भाजून घेणार आहोत। खारीक पावडर ही अगदी हलकी असते त्यामुळे कढईमध्ये घातली की लगेचच गरम होते, त्यामुळे आपल्याला ही खारीक पावडर लो टू मीडियम गॅसवरतीच सतत भाजायची आहे आणि ही आपल्याला अगदी 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे। म्हणजे अगदी खारीक पावडरचा हलका रंग बदलला की आपण गॅस बंद करून हे मिश्रण कढईमधून काढून घेणार आहोत। त्याचबरोबर जर ही जास्त मोठ्या गॅसवरती जर भाजली तर पटकन करपते आणि जर कमी भाजली गेली तर ती कच्ची लागते आणि लाडूची चव चांगली लागत नाही। त्याचबरोबर जर खारीक पावडर आपली जास्त भाजली गेली तर खारीक पावडरच्या गुठळ्या होतात आणि कडक होते, त्याचबरोबर आपले लाडू पण कडक होतात। म्हणून अगदी हलका रंग बदलला की गॅस बंद करून आपल्याला ही खारीक पावडर उतरून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघा 3 मिनिट झालेले आहेत आणि एकसारख्या रंगावरती आपण ही खारीक पावडर सतत ढवळत चांगली भाजून घेतलेली आहे। त्याचा एक विशिष्ट वास येत आहे, तुम्हाला दाखवते। बघा आपली खारीक पावडर भाजून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता आपण कढई पुसून घेतली आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे घेतलेली खसखस मंद आचेवरती खमंग अशी आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता अगदी आपण एकसारखी उलथनं फिरवून ही खसखस भाजून घेत आहोत आणि ही भाजत असताना जर आपण गॅसची फ्लेम मोठी केली तर पटकन खसखस आपली करपते। त्यामुळे आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि ही खसखस फुलली जाईपर्यंत, म्हणजे सोनेरी रंग आला की आपोआपच खसखस घेतल्यापेक्षा थोडीशी फुललेली आपल्याला जाणवते, इथपर्यंतच आपल्याला भाजायची आहे। आता ही भाजून झालेली आहे आपली, ही आपण काढून घेतली। तुम्ही इथं बघा खसखसीला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि खमंग वास पण येतोय, तर तो मी तुम्हाला दाखवू नाही शकत। आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण 3 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि जो आपण डिंक घेतलेला आहे 100 ग्रॅम तो या कढईमध्ये आपण तळून घेणार आहोत। 3 चमचे आपण तूप आधी घेतलेले, जसं लागेल तसं आपण घेतलेल्या तुपापैकी तुपाचा वापर करणार आहोत। 250 ग्रॅम तुपापैकी मी इथं 3 चमचे तूप काढून घेतलेलं आहे। आता आपण जो घेतलेला डिंक आहे
तो थोडा थोडा करत 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर डिंक तळत असताना आपण गॅस मंदच ठेवायचा आहे, कारण जर मोठ्या गॅसवरती जर डिंक तळला गेला तर वरून तर तो डिंक फुलतो पण आतून कच्चा राहतो आणि कच्चा राहिलेला डिंक खाताना दाताला चिटकतो. त्यामुळे आपल्याला डिंक तो व्यवस्थित फुलेपर्यंत त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघा, घेतलेल्या साईजपेक्षा आपल्या डिंकाचा डबल साईज झालेला आहे, म्हणजेच तो व्यवस्थित तळला गेलेला आहे. यालाच डिंक फुलणं असं म्हणतात. तर आता आपण हा तळून झालेला डिंकसुद्धा वेगळा काढून घेऊयात एका भांड्यामध्ये. आणि तुम्ही इथं बघा, अगदी हलका रंग बदललेला आहे डिंकाचा. आणि मी वापरलेला डिंक हा गावरान आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा पिंकिश कलरचा दिसतोय तो, पण हा डिंक पण खूप चांगला असतो. आता हा तो काढून घेतलेला आहे आपण आणि दुसरी बॅच आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती सगळा डिंक व्यवस्थित फुलेपर्यंत, म्हणजेच पॉपकॉर्नपर्यंत फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. हा डिंक आपला तळून झालेला आहे. तुम्ही इथं बघा, अगदी मस्त कुरकुरीत झालेला आहे. थंड झाल्यानंतर जर तुम्ही त्याला फोडून बघितलं तर अगदी हाताने सुद्धा चुरला जातो. पण आपल्याला हा तळलेला डिंक सगळा एकसारखा करायचा आहे, म्हणून मी आपले श्रम वाचवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहेत. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक होतो डिंक, त्यामुळं आपल्या लाडूला बाइंडिंग पण चांगलं येतं. आता त्याच राहिलेल्या तुपामध्ये आपण घेतलेले बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, मनुके आणि तुम्ही जे ड्रायफ्रूट घेतले असतील ते कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही राहिलेल्या तुपामध्ये तळून घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडा थोडा तुपाचा वापर तुम्ही करू शकता. अगदी आपल्याला खमंग असे हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत. मी इथं पण गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे आणि पूर्ण ड्रायफ्रूट आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत, त्यामुळं एकसारखे परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालून घेते आणि परत आपण त्याला लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले अगदी खुसखुशीत, म्हणजेच रंग बदलेपर्यंत त्याला आपण तळून घेणार आहोत. अगदी तळल्यामुळं ड्रायफ्रूट अगदी खुसखुशीत लागतात आणि लाडूमध्ये त्याची चव अगदीच छान लागते. त्यामुळं इथं तुम्ही अजिबात कंटाळा करू नका. घेतलेले कुठलेही ड्रायफ्रूट असू देत तुम्ही, यामध्ये तुम्ही पिस्त्यांचा वापर करू शकता, अक्रोड किंवा आणखीन तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट आवडत असतील तर इथं तुम्ही त्याचा वापर करू शकता आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार. आता आपले हे सगळे ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत. इथं बघा, आपण हे काढून घेतलेले आहेत. आता हे काढून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा मी मिक्सरवरती थोडेसे ओबडधोबड मिक्स करणार आहे, बारीक करणार आहे, कारण की हा जो घेतलेला डिंक आहे तो पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. अगदी आपल्या लाडूला छान बाइंडिंग येतं असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर. आणि घेतलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते पण आपण बारीक करून घ्यायचे, जेणेकरून दाताला कचकच लागत नाही लाडू खाताना. आवडत असतील तर तुम्ही असेच लाडूमध्ये घातलेत तरी चालेल, पण घरामध्ये वयस्कर लोक असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो लाडू खाताना. तर आता इथं बघा, ड्रायफ्रूट पण आपले बारीक करून झालेले आहेत. आता आपण एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरम केलेली खारीक पावडर आपण अशी पसरून ठेवलेली आहे. आता ही पसरून ठेवलेल्या खारीक पावडरवरतीच आपण जे ड्रायफ्रूट पावडर केलेली होती तर ते मिश्रण आपण त्यावरती ओतून घेऊया. तुम्हाला जर मोठे ड्रायफ्रूटचे तुकडे ठेवायचे असतील तरी तुम्ही ठेवू शकता. आता आपण त्या सारणामध्ये हे ड्रायफ्रूट पावडर घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण त्यावरती भाजलेली खसखस ओतून घेऊयात. आता तुम्ही खसखस बारीक केली तरी चालेल मिक्सरमध्ये, मी अशीच ठेवलेली आहे. डिंक जो तळून घेतलेला होता तर तो आपण मिक्सरमधून काढून घेतला आहे, तो पण आपण त्यावरती घालून घेऊया. आणि सुके खोबरं, त्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं पण आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि ते मिश्रण आपण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. सुकं खोबरं अगदी असं बारीक होतं, छान भाजलं गेलेलं आहे आपलं. आता मिश्रण खालीवर करून एकसारखं करून घेऊया. अगदी हाताने केलं तरी चालेल, कारण हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपल्याला हे सगळं मिश्रण एकसारखं कोरडंच एकत्र करून घ्यायचं आहे आधी आणि थोडंसं हाताने प्रेस करून करायचे, म्हणजे जर काही गाठी असतील तर त्या मोडल्या जातील. पण आपण इथं खारीक पावडर भाजल्याच परातीत पसरून ठेवलेली होती, कारण सगळ्यात जास्त खारीक पावडरमध्येच गुठळ्या होण्याची शक्यता असते, पण आपण ती पसरून ठेवलेली होती त्यामुळे एकही गुठळी त्यामध्ये नाही. आता हे सगळं मिश्रण एकत्र झालेलं आहे.
आता हे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण वेलची पावडर घालणार आहोत त्याच्यामध्ये. साधारणपणे इथं मी 1.5 चमचा घेतलेला आहे वेलची पावडर. आणि इथं आपण जायफळ पावडर घेतलेली आहे. ते मगाशी दाखवलेलं जायफळ मी इथं किसून घेतलेलं आहे. तुम्ही इथं बघा, पाव जायफळ आपण इथं घालत आहोत एवढ्या मिश्रणासाठी. आता परत एकदा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं मिश्रण तयार आहे लाडूसाठीचं. आता पाक तयार करूया. आता आपण पाक करायला घेऊया. आपण लो टू मिडियम फ्लेमवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आणि आता आपण हा सगळा गूळ कढईमध्ये घालून घेऊया. आधी थोडा थोडा करून घालूया. आणि आता आपल्याला तो सतत मिक्स करत तो मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ मऊ आहे, पटकन विरघळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची खास ट्रिक म्हणजे हा पाक करताना आपण इथे 2 चमचे पाण्याचा वापर करणार आहे. हीच ती टीप आहे की जी म्हणजे ज्याच्यामुळे तुमचे लाडू शेवटचा लाडू वळेपर्यंत अगदी मऊसूत राहतील, सारण आपलं कोरडं होणार नाही. आता आपण त्याला पाणी घातल्यानंतर सतत ढवळत राहणार आहोत आणि हा गूळ पूर्णपणे त्याच्या गाठी विरघळून घेणार आहोत. आपल्याला अजिबात स्पॅच्युला सोडायचा नाही आहे, सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण. त्यामुळं आपलं मिश्रण कढईला लागणार नाही. गूळ पटकन गरम होतो, त्यामुळं आपण ती काळजी घ्यायची आहे. इथं बघा, अगदी काही मिनिटातच आपल्या गुळाचे खडे पूर्णपणे विरघळायला सुरुवात झालेली आहे. आणि अगदी 5 मिनिटात गुळाचा पाक म्हणजेच त्याच्यावरती एक फेस यायला सुरुवात झालेली आहे. तो पण आपण सतत ढवळत राहायचं आहे. आणि आपल्याकडं जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते पण आपण त्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचे. आणि आता गुळाचा पाक आणि तूप हे मिश्रण आपण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आणि अगदी 2 मिनिटांनंतरच आपला हा पाक तयार झाला. म्हणजे पूर्णपणे आपल्याला 7 मिनिट हा गुळाचा पाक व्हायसाठी लागलेला आहे. यापेक्षा जास्त पाक आता आपला पाक तयार झालेला आहे. आता जे लाडूचं जे मिश्रण आहे त्यामध्ये असं मध्यभागी आपण एक आळं करून घेऊया. आणि तयार झालेला जो आपला गरम पाक आहे गुळाचा तो या मिश्रणामध्ये ओतून घेऊया. सगळं आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आणि हळूहळू हा पाक ओतत असताना खालून वरपर्यंत सारण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आता हे आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्यानेच मिक्स करायचं आहे, कारण की पाक अगदी गरम आहे आणि गूळ पटकन तापतो, त्यामुळे आपला हात भाजायची शक्यता असते. तर हे मिश्रण आपण सगळं एकत्रितपणे व्यवस्थित कालवून घेणार आहोत. आणि आता आपल्याला लाडूचं मिश्रण तुम्ही इथं बघा, अगदी छान झालेलं आहे, ओलसर आहे, कुठेही कोरडेपणा नाही आहे. आता सगळं मिश्रण एकसारखं आपण मिक्स करून घेऊया. आणि आता अगदी एखाद्या मिनिटानंतरच आपण हाताचा वापर करून सुद्धा हे मिश्रण एकत्रितपणे मिक्स करू शकतो. सुरुवातीला फक्त आपल्याला स्पॅच्युलाचा वापर करायचा आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर, पूर्णपणे पाक त्यामधला आत मिक्स झाल्यानंतर आता आपण हे गरम असतानाच लाडू बांधायला घ्यायचे आहेत. कारण की जर तुम्ही हे मिश्रण थंड झाल्यावरती लाडू वळले तर हे मिश्रण कोरडं होतं. त्यामुळं आपल्याला गरमागरमच हे लाडू वळावे लागतात. सुरुवातीला 2 ते 3 लाडू वळताना आपल्या हाताला चटके बसतात, पण त्यानंतर मात्र आपण अगदी व्यवस्थित आणि सहजरित्या लाडू वळू शकतो. अशा पद्धतीने आपण मिश्रण आपलं मिक्स झाल्यानंतर पहिला लाडू आपण वळून घेऊया. तुम्ही इथं बघा, अगदी आपलं मिश्रण ओलसर आहे, त्यामुळं माझा पहिला लाडू अगदी छान बांधलेला गेला आहे. आता आपण तो काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊयात. तुम्ही इथं बघा, लाडू मस्त झालेला आहे. आणि आपण असेच सगळे लाडू करून घेऊयात. फक्त हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत. आणि आपल्याला जर पाकाचं प्रमाण व्यवस्थित असेल, तुम्ही दिलेलं साहित्य आणि प्रमाण जर घेतलं तर तुमचे लाडू कधीही फसणार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही व्यवस्थित डिंकाचा लाडू करू शकतात आणि हे लाडू महिनाभर टिकतात. आपले आता डिंकाचे लाडू वळून तयार झालेले आहेत. दिलेल्या साहित्यामध्ये इथं आपले 22 लाडू तयार होतात आणि वजनाने 1 किलो आणि 10 ग्रॅम इतके हे लाडू झालेले आहेत. या पद्धतीचे तुम्ही लाडू नक्की करा. अगदी मऊसूत झालेले आहेत आणि तितकेच खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत. हे लाडू सहज 2 महिने आरामात टिकतात. या पद्धतीचा लाडू नक्की करून बघा. मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान दिसतोय आणि अगदी सहजरित्या तो आपण तोडू शकतो. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि डिंकाचा लाडू नक्की करून बघा. धन्यवाद.